मित्र हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसर करण्याचं आवाहन केलं खरं, पण हे बुमरँग उलटताना दिसून आलं. अहो वारे माप उधळपट्टी करणारे जर काटकसर करायला सांगायला लागले तर चेष्टेचा विषय तर होणारच ना. सध्याच्या घडीला काटकसर ही देशासाठी अत्यंत आवश्यक बनलेली आहे, पण हे मान्य करून सुद्धा विरोधकांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाची टिंगल-टवाळी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थट्टामस्करी करू नका असं सांगण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा आली. मोदी यांची चेष्टा कोण करीत आहे आणि का करीत आहे ते फडणवीस यांनी स्पष्ट केलं पाहिजे. जनता सत्य बोलत आहे, पण ती कोणाला चेष्टा वाटत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे, असं ठाकरे शिवसेनेनं म्हटलं. राजकीय विरोधक म्हणून आपण थोडा वेळ शिवसेनेचा हा विषय बाजूला ठेवूया, पण भाजपचे नेते मंत्री हे तरी कुठं काटकसरीच्या आवाहनाचा सन्मान करीत आहेत. स्वतः नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक दिवसासाठी मोटरसायकलवरून विधान भवनात पोहोचले. एक दिवस असं करून काहीही होत नसतं, कशाला असा दिखाऊपणा करता असा प्रश्नही त्यांना विचारला गेला. त्यांनी निदान तेवढं तरी केलं, भले ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिखाव्यासाठीही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पंतप्रधानाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवलेली आहे, महाराष्ट्रातही आणि बाहेरच्या राज्यातही. मंत्री गिरीश महाजन हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह एका खाजगी समारंभासाठी विमानाने गेले. मंत्र्यांचे ताफे रस्त्यावरून धावत सुटलेले दिसत आहेत, त्याचे फोटो रोज प्रसिद्ध होत आहेत. पण हा विषय इथंच नाही थांबत. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या एका मंत्र्यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षरशः टिंगल-टवाळी केली असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सार्वजनिक केला आणि म्हटलं, घोर अनर्थ. भाजपाचे सत्ताधारी मंत्री असणारे आशिष शेलारच मोदींच्या आवाहनाची टिंगल उडवत आहेत. बघा, हा व्हिडिओ फक्त 8 सेकंदाचा आहे, पण एवढ्या कमी वेळात सुद्धा हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो. भाजपाचे मंत्री आशिष शेलार हे शिवसेनेचे नेते अनिल परब यांना हसत हसत टाळी देत आहेत आणि टाळी देत म्हणतायत, एवढ्या गाड्या कमी केल्या, एक दिवशी चालत आणि नंतर सुरक्षा रक्षकाला सुद्धा खांद्यावर घेऊन यावं लागेल. आणि यावर अनिल परब हसून सकारात्मक प्रतिसाद देतात आणि दोघेही हसत एकमेकांना टाळ्या देऊन पुढे निघून जातात. एवढासा हा व्हिडिओ, पण मंत्र्याच्या मनातलं बोलणारा. तुम्ही हा व्हिडिओ पहा मित्रांनो. पर्यंत त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी केल्या तर एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या, अँब्युलन्स लागेल आपल्याला पर्यंत. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी केल्या तर एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या, अँब्युलन्स लागेल आपल्याला. आता तुम्हीच बघा, पंतप्रधानांनी एवढ्या तळमळीनं काटकसरीचं आवाहन केलेलं आहे आणि त्यावर भाजपाचेच मंत्री किती गंभीर आहेत. भाजपाच्याच मंत्र्यांना याचं गांभीर्य नसेल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस मोटरसायकलवरून विधान भवनात येऊन काय साध्य होणार. देशासाठी जे काही करायचं ना ते फक्त सामान्य जनतेनं, यांनी मात्र काहीही नाही असा संदेश जातो ना यातून. काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.